कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी, धनंजय मुंडेंनंतर अजितदादांच्या आणखी एका मंत्र्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवरती आता नाशिक जिल्हा न्यायालय आज अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे। त्यामुळे न्यायालयाच्या निकालावर कोकाटेंचा राजीनामा होणार की त्यांचं पद वाचणार हे ठरणार आहे। सरकारी कोट्यातील फ्लॅट फसवणूक करून घेतल्याच्या प्रकरणामध्ये त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून हे प्रकरण नेमकं काय आहे तेही पाहूया। 1995 मध्ये उत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचं हे प्रकरण आहे। कमी उत्पन्न दाखवून मुख्यमंत्र्यांच्या 10% निधीची वापर केलेला आहे। तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत चौकशी आता सुरू आहे। चौकशीत गैरप्रकार आढळल्याने 1997 मध्ये कोकाटेंविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला। तर कोकाटे त्यांचे भाऊ दोषी असल्याचा नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल सुद्धा दिलेला आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड हा ठोठावण्यात आलेला आहे। आणि यानंतर पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडे यांची सुरक्षा कायम आहे। मंत्री सुरक्षा प्रोटोकॉलने मंत्री मुंडे आणि देवगिरीवरती बैठकीसाठी पोहोचले। त्यामुळे आता राजीनामा देऊनही मुंडेंची सुरक्षा का काढलेली नाही हा सवाल उपस्थित केला जातोय। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला अशी माहिती सध्या तरी मिळतेय। एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता 3 ते 4 वेळा अजित पवार आणि धनंजय मुंडेंना समजावलंय, राजीनाम्याची मागणी केली आहे, मात्र ते ऐकत नव्हते। अखेर राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना पत्र लिहित मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं लागेल असा इशारा फडणवीसांनी दिलाय। त्यानंतर मुंडेंनी राजीनामा दिल्याचंही समोर आलंय। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला। अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि आपण तो स्वीकारला असं सांगितलं। राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध आढळलेला नाही असं थेट राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिला असं राष्ट्रवादीच्या पत्रकात नमूदही करण्यात आलेलं आहे। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी ही मागणी आमदार रोहित पवार यांनी केलेली आहे। सरपंचांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून लढा देतोय, त्याचा परिणाम म्हणून मुंडेंना राजीनामा द्यावा लागलाय असंही रोहित पवार म्हणाले। धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं। मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा मर्डर झाल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। कृष्णा आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे। सुरेश दस यांच्याकडून जयंत पाटील आणि आव्हाडांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि देशमुख प्रकरणाची माहिती घेतली आहे। बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सर्व अपडेट्स शरद पवार गटाचे दोन्ही नेते जाणून घेत आहेत असं या दृश्यांमध्ये दिसतंय। सरपंच हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला असल्याचं कळतंय। मारहाणीचे फोटो व्हिडिओ अधिवेशन काळातच बाहेर का आले हा सवाल ठाकरेंनी केलाय। याआधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले।
विधानसभेचे विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचा मिळणार आहे आणि भास्कर जाधव यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। भास्कर जाधव यांच्या नावाबाबतचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलेलं आहे। आता याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा ही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। विरोधी पक्षनेते पदाबाबत अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं। असा काही फॉर्म्युला ठरला नाही असं देखील ते म्हणाले। याशिवाय जर आपण बघितलं तर शरद पवार गटाकडून अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची मागणी आहे, ही देखील माहिती समोर येते आहे। बुलढाण्यामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आता अबू आझमीचा पुतळा जाळलेला आहे आणि निषेध व्यक्त केलाय। अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरते। औरंगजेब हा उत्तम प्रशासक असून तो क्रूर प्रशासक बिलकुल नाही असं वक्तव्य आझमींनी केलेलं आहे। पाकिस्तानी अबू आझमीचं करायचं काय? जे बेताल वक्तव्य केलं आणि याच्या मायचा नवरा औरंगजेबावरील विधानावरून आता आझमींना उपरती आली आहे। माझ्या शब्दांमुळे कुणी दुखावल्यास शब्द मागे घेतो असं आझमी म्हणाले। कालच आझमींनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता हे वादग्रस्त विधान केलेलं। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आता औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे पडसाद अधिवेशनामध्ये उमटले। सत्ताधाऱ्यांनी अबू आझमींना निलंबित करण्याची मागणी केली आहे, तर भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमींच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन केलं आहे। भाजप नेत्या नवनीत राणा यांनी आता अबू आझमींवर सडकून टीका केली। ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केलाय अशा औरंगजेबाची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकायला हवी। ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबाची कबर लावून घ्यावी अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली। उल्हासनगरमध्ये आता शिवसेनेकडून अबू आझमींविरोधात निदर्शनं करण्यात आली आहे। अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आलंय। यावेळेस आझमींविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। तिकडे अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात चिखलफेक आंदोलन केलं। त्यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। अबू आझमी यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय। अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याने गोव्यात गुंडगिरी केली आहे। यूटर्न घेताना त्यांच्या गाडीला मागील गाडीचा धक्का लागलाय। त्यानंतर फरहान आझमीने थेट बंदूक काढली आहे, तर गाडी चालकांना बंदुकीचा धाक दाखवलाय आणि त्यावरून त्यांच्यावर कलम 194 नुसार गुन्हा दाखल झाला। गोव्यातील कलंगूट बीच जवळचा हा प्रकार आहे। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली। 86,300 कोटी रुपयांच्या खर्चाने हा द्रुतगती मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये याबाबत स्पष्ट संकेत दिले गेले आहे। सर्वांना विश्वासात घेऊन हा द्रुतगती मार्ग पूर्ण केला जाणार आहे। मुंबईमधली नालेसफाई पावसापूर्वी करण्याचे नियोजन पालिकेचे आहे। छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी 15 मार्च नंतर काम सुरू केलं जाणार आहे। मार्च अखेरपर्यंत मोठ्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्याचा प्रयत्न पालिकेचा असेल आणि या कामासाठी पालिकेकडून सुमारे 395 कोटी रुपये खर्च केले जातील, ही माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे। नाशिकच्या ओझर विमानतळावर नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतलेला आहे। या धावपट्टीसाठी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि या धावपट्टीचं काम पूर्ण होण्यास साधारणतः 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे। टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे। ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं आवाहन केलं। सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियावरती 4 विकेट्सने मात केली। भारत आता 9 तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळेल। दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमधल्या विजयी संघासोबत टीम इंडिया खेळणार आहे।
आणि आता बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. खरं तर अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये अग्नितांडव बघायला मिळत आहे. कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असल्याचं दिसतंय. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आगीवरती नियंत्रण मात्र मिळवण्यात आलेलं आहे. सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही आहे. दुकानाचं मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय. कपड्याच्या दुकानाला आग लागली आणि कापड दुकान असल्यानं ही आग मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे. ही आग धुमसत होती आणि या ठिकाणी या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये शर्थीचे प्रयत्न करावे लागलेले आहेत. और इडली रे भावा अरे हेलो आ जाओ या आगे लग जाना इधर जरूर लगवा. आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा. कसारा रेल्वे मार्गावरील प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आता पोलिसांची मदत मिळणार आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयानं आसनगाव या ठिकाणी नवीन लोकल मार्ग पोलीस ठाण्याला मंजुरी दिलेली आहे आणि या निर्णयामुळे वासिंदा, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा या स्थानकातील पोलिसांची संख्या वाढणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसणार आहे. महिलांमध्ये उद्योजकता वाढल्याचं नीती आयोगाच्या अहवालामध्ये समोर आलं. महिलांमधील आर्थिक जागरूकता आणि उद्योजकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय. या अहवालामध्ये तसं नमूद करण्यात आलेलं आहे. आपल्या कर्जाची स्वनिरीक्षणातून नियमितपणे माहिती घेणाऱ्या महिलांचं देखील प्रमाण तब्बल 42% वाढलं आहे. किरकोळ कारणावरून महिलांच्या 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडल्या. ही घटना पुण्याच्या कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली. पोलिसांनी परिस्थिती हाताळली आहे. दोन्ही जखमींना उपचारासाठी दवाखान्यात पाठवलंय. पुढची कारवाई लोणी काळभोर पोलीस करतात. 12वीच्या उत्तरपत्रिका चक्क चालत्या बसमध्ये तपासल्याचा धक्कादायक प्रकार हा आता समोर आलेला आहे. तर 12वीच्या उत्तरपत्रिका तपासताना गोपनीयता बाळगण्याच्या नियमाला या शिक्षकाने हरताळ फासलं असल्याचं दिसतंय. या शिक्षकावर कारवाई करण्याचं आश्वासन राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलं आहे. पुण्यात काँग्रेसने महापालिकेवरती धडक मोर्चा काढलाय. महापालिकेच्या बेजबाबदार प्रशासनाविरोधात काँग्रेसकडून निषेध मोर्चा सुद्धा काढण्यात आला असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळालेलं आहे. काँग्रेस भवन ते पुणे महापालिका असा मोर्चा काढत पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकमधील चांदवड शहरात काँग्रेसने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागण्यांसाठी काँग्रेसने धरणे आंदोलन केलेलं आहे. जळगावच्या चोपडामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना शेतकरी प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण काँग्रेसने सरकारला करून दिली. फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. नागपूर महानगरपालिकेच्या आवारात काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं. यावेळेस त्यांनी शहरातील पाणी बिलाच्या प्रश्नांसह इतर समस्यांवरही लक्ष वेधलं. दरम्यान काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली आहे. महापालिकेच्या आवारात माठ आणि कुंड्या फोडल्या. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मतदारसंघात 2 आमदार 1 खासदार असून सुद्धा रस्ता तयार होत नाहीये. त्यामुळे गावकरी आता संतप्त झाले असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय. गावकरी विचारपूस करताना अधिकारी त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आहे. त्यामुळे आता हा रस्ता कधी होणार याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलंय. अंधेरीमधल्या मरोळ या परिसरामध्ये एका डिलिव्हरी कंपनीने ग्राहकाला बुरशी लागलेली कॉर्नेटो आईस्क्रीम दिली आहे. या ग्राहकाने आईस्क्रीम ऑनलाईन मागवलेली, मात्र कंपनीने दिलेल्या आईस्क्रीममध्ये बुरशी आढळली. त्यामुळे पोलिसात कंपनी विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र बुरशी लागलेली आईस्क्रीम देणाऱ्या कंपनीच्या विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे.
उल्हासनगर या ठिकाणी रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसने निषेध आंदोलन केलं. यावेळी स्थानिक नागरिकांना झेंडूबाम आणि मास्क हे वाटप करण्यात आलेले आहेत. या उपोषणादरम्यान पालिकेला काही प्रमुख मागण्या आहेत. रस्ते इतके खराब आहेत की मानेला पट्टा लावावा लागतोय असं मत माजी मंत्री हुसेन दलवाईंनी यावेळेस व्यक्त केलं आहे. बदलापूरमधल्या उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली, त्यामुळे नदीतील माशांचं प्रमाण घटलं. तर हेच पाणी आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पिण्यासाठी वापरलं जातं, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. दरम्यान शासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीये, त्यामुळे पर्यावरणप्रेमी मात्र संतापले आहेत. जळगावमधल्या अमळनेरमध्ये नगरपालिकेकडून रस्त्यांवरील अतिक्रमणावर धडक कारवाई झाली आहे. या ठिकाणी 70 हातगाड्या आणि 15 जणांचं साहित्य नगरपालिकेमध्ये जमा करण्यात आलंय. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या कारवाईमुळे अनेक वर्षांनंतर शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतलाय. अकोल्यात वंचित बहुजन महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झालंय. अकोल्यातल्या कृषीनगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून 12 वर्षीय मुलीचं अपहरण झालं. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मुलीच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथकं रवाना झाली आहे. दरम्यान आता पोलिसांनी 5 ते 6 संशयितांची चौकशी केली.